नमस्कार. आज मी बनवणार आहे हॉटेल स्टाईल भेंडी मसाला. भेंडी मसाला एकदम झटपट आणि खूप टेस्टी बनवून तयार होतो. नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेंडी मसाला बनवण्यासाठी मी इथे 250 ग्रॅम फ्रेश भेंडी घेतली आहे. भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे, पुसून घेतली आहे. त्यानंतर भेंडी चिरून घ्यायची. भेंडीचे दोन्ही साईडचे देठ काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर भेंडी ह्या पद्धतीने तिरकी कट करून घ्यायची. भेंडी तुम्ही कुठल्याही आकाराची चिरू शकतात. मी ह्या पद्धतीने तिरकी भेंडी चिरून घेते. ह्या पद्धतीने मी इथे सगळी भेंडी चिरून तयार करून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला भेंडी तळून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात थोडी थोडी भेंडी घालायची आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून छान खरपूस तळून घ्यायची आहे. भेंडीचा कलर बदलतो, गोल्डन ब्राऊन कलर होतो तोपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायची. भेंडी तळायला खूप वेळ लागत नाही, लगेच तळून तयार होतात. ह्या पद्धतीने मी इथं भेंडी तळून घेतली आहे. ह्याच पद्धतीने सगळी भेंडी व्यवस्थित तळून घ्यायची. सगळी भेंडी तळून झाल्यानंतर त्याच कढईत थोडंसं तेल कमी करायचं. 2 मोठे चमचे तेल ठेवायचं आणि तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचा जिरे घालायचे. जिरे व्यवस्थित फुलले की त्यात बारीक चिरलेला मोठा कांदा घालायचा आणि कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होतो तोपर्यंत छान परतून घ्यायचा. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि सारखं हलवून छान गोल्डन होतो तोपर्यंत कांदा परतून घ्यायचा. कांदा व्यवस्थित 2 ते 3 मिनटं छान परतून झाला आहे, गोल्डन ब्राऊन झाला आहे. त्यानंतर ह्यात 2 मोठे चमचे बेसन पीठ, डाळीचं पीठ घालायचं आणि हे व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचं आहे. डाळीचं पीठ भाजताना गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि छान खरपूस असं भाजून घ्यायचं. मसाला छान भाजून झाला की त्याला छान तेल सुटायला लागतं आणि त्याचा रंगही बदलतो. ह्या पद्धतीने सारखं हलवून मसाला छान भाजून घ्यायचा. मसाला भाजून झाल्यानंतर ह्यात 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे छान मिक्स करून झाल्यानंतर आता ह्यात मसाले ॲड करून घ्यायचे. ह्यात 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर घालायची. अर्धा छोटा चमचा हळद घालायची. पाव चमचा हिंग घातली आहे. 1 चमचा धने पावडर घालायची. त्यानंतर ह्यात 1 छोटा चमचा जिऱ्याची पावडर घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं. त्यानंतर हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, छान परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. त्यानंतर ह्यात अर्धी वाटी पाणी घालायचं आणि आता हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं. हे छान मिक्स करून झालं आहे. त्यानंतर हे 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटानंतर हे छान शिजलं आहे. आपण चेक करून घेऊ. मसाला व्यवस्थित शिजला आहे. रंग पण छान आला आहे. सगळ्यात शेवटी मी इथे आलं लसूणची पेस्ट घातली आहे आणि हे आता मिक्स करून घेते. मसाल्याला छान तेल सुटलं आहे. मसाला तयार झाला आहे. त्यानंतर तळून घेतलेली भेंडी घालायची. त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मसाला व्यवस्थित भेंडीला लागला पाहिजे. ही मसाला भेंडी हॉटेलपेक्षाही चवीला खूप छान लागते. नक्की करून पहा. त्यानंतर फक्त 2 ते 3 मिनटं भेंडीला छान वाफ काढायची. 2 ते 3 मिनटानंतर भेंडी तयार झाली आहे. त्यानंतर ह्यात 1 चमचा मॅगी मसाला घालायचा. मॅगी मसाला नसेल तर गरम मसाला घातला तरीही चालेल आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करायचा आणि मसाला भेंडी तयार आहे. आता वरून घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर. ही भाजी चपातीबरोबर, भाकरीबरोबर खायला खूप छान लागते. नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.